हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी शुगर फ्री लाडू. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मखाना छान भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी ओट्स छान भाजून घेणार आहोत. आता मखाना आणि ओट्स भाजून झाले की यामध्ये 1 वाटी फुटाणे आपण छान भाजून घेणार आहोत. आता आपण साधारण 1 ते 2 चमचाभर तेलामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. त्यानंतर टरबूज, खरबूज, सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ आणि जवसाच्या बिया छान भाजून घेऊया. आता परत थोडंसं तूप घालून आपण यामध्ये बिया काढून घेतलेली खारीक घेतलेली आहे. तर 1 वाटी खारीक छान मॅश करून घ्यायची आहे. तर या खारीकबरोबरच इथे मी 5 ते 6 अंजीर भिजवून घेतले होते. तर ते सुद्धा आपण छान भाजून घेऊया. आता हे जे कोरडं साहित्य आहे हे आपण मिक्सरला दळून घेऊया. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि ते दळूया. तर इथे अशा प्रकारे आपली फुटाणा, मखाना आणि ओट्सची पावडर तयार आहे. आता आपण हे जे बिया आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते छान दळून घेऊया आणि ते आता याच्यामध्ये घालूया. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला खारीक छान गार झालेली आहे. खारीक आणि अंजीर हे देखील आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता इथे मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. आता आपण या लाडूमध्ये गुळाचा किंवा साखरेचा वापर करत नाही आहोत. तर खारीक आणि अंजिरामध्ये जो गोडवा असतो त्यामध्येच आपण हे लाडू छान बनवणार आहोत. तर इथे आपल्याला गरजेप्रमाणे तूप घालून याचं छान गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला लाडू वळता आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे. तर आपण याचे छान छोटे छोटे मस्त लाडू बनवून घेऊयात. तर आपला मस्तपैकी हेल्दी गिल्ट फ्री लाडू तयार आहे. अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. थँक्यू.